नमस्कार मैत्रिणींनो, रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपल्याला पाहायची आहे उरलेल्या भातापासून रेसिपी. अगदी चाळणीत वाफवून घ्यायचा आहे आणि झटकापट रेसिपी बनवायची आहे. उरलेला भात म्हटलं का फोडणीचा भात करतो किंवा आणखीन काहीही पदार्थ केले जातात, पण आपल्याला अगदी वेगळा प्रकार करायचा आहे. कधी तुम्ही पाहिलाही नसेल अशी रेसिपी आहे. त्यासाठी लागणार आहे मेथीची भाजी, कोथिंबीर आणि हिरवी मिरची, लसूण, आलं. ह्याचा ठेचा करून घ्यायचा आहे मिक्सरमध्ये. बाकीचं आपल्याला भात वगैरे मिक्सरला काहीही न लावता अशी रेसिपी बनवायची आहे. त्यात पर्याय आपल्याला कोथिंबीर कापून घ्यायची आहे बारीक. आणि कोथिंबीर कापून झाल्यानंतर बाजूला ठेवून घ्यायची आहे. आणि स्वच्छ धुवून घेतलेली मेथीची भाजी धुवून घेतल्यानंतरच चिरायची, म्हणजे त्यातलं जीवनसत्व निघून जात नाही. आता भाज्याही भरपूर येत आहेत आणि त्याच्यात पालेभाज्या तर छानच येतात. मेथीची भाजी कापून झाल्यावरती सगळी कापून घ्यायचे बारीक बारीक. कधी तुम्ही पाहिले का उरलेल्या भातात मेथीची भाजी घातलेली? ही रेसिपी संपूर्ण पहा, म्हणजे तुम्हाला कळेल. आता एवढी मेथीची भाजीला कलोंजी घेतलेली आहे 1 चमचा, चाट मसाला 1 चमचाभर, म्हणजे आपण पोहे खातो ते. हळद घ्यायची आहे चमचाभर, मसाल्यातल्या डब्यातला चमचा. आणि हे घातलेलं आहे कांदा लसूण मसाला. लाल तिखट आहे घरगुती. आणि आपण घालणार आहोत आता चवीनुसार मीठ, थोडीशी 1 चमचा साखर आणि पिळणार आहोत लिंबू. अर्ध लिंबू आहे, त्याच्यात खूप रस आहे. जर तुमच्याकडे रसाळ लिंबू असलं तर अर्ध पुरेसं आहे, नाहीतर अख्खं लिंबू पिळा. बी गेलेली आहे, काढून टाकते. पहा 2 बिया. आणि हे सगळे मसाले आपले मेथीला चोळून घ्यायचे आहेत. आणि त्यापूर्वी आपण हिरवी मिरची, लसूण आणि आलं ह्याचा ठेचा करून घेतलेला आहे, तो सुद्धा घालून घ्यायचा आहे. मैत्रिणींनो, चमच्याने काही लागणार नाही, आपल्याला हातानेच करावा लागेल. हाताने सगळं मेथीच्या भाजीला चोळून घ्यायचेत मसाले. आणि 1 छोटी वाटी आहे ते बेसन पीठ घालायचं आहे. आणि 2 चमचे एवढा बारीक रवा घालायचा आहे. आणि मेथीची भाजी सगळ्या पिठाला चोळून घ्यायची आहे मसाले. आता आपण घालणार आहोत भात नुसता फोडून घ्यायचा आहे आणि आपल्या मिश्रणामध्ये घालून घ्यायचा आहे. मैत्रिणींनो, हा इंद्रायणीचा भात आहे, त्याच्यामुळे ह्या रेसिपीला सुगंध छान सुटतोय. आता मी नुसता भात फोडला तरीसुद्धा भाताचा सुगंध भरपूर सुटलेला आहे. आणि मेथीच्या भाजीमध्ये आपल्याला मळून घ्यायचा आहे पिठासारखा. आपल्याला मिक्सरला भात लावायचा नाही, ह्याच प्रकारे घालायचा आहे. हे पहा, आपलं पीठ म्हणजे मळून झालेलं आहे भात. आणि काय करायचं आहे, आपल्याला एक चाळण घ्यायची आहे, त्याला तेल लावून घ्यायचं आहे. अगदी वेगळा प्रकार आहे मैत्रिणींनो, नक्की करून पहा, चविष्ट. आता मुटकी करून घ्यायची आहेत आपल्याला. मुटकी मोठी मोठी करायची नाही, बारीकच करायची आहेत. पण आपल्याला मुटक्यांचा शेप द्यायचा आहे. दिसायलाही सुंदर दिसतात आणि खायलाही तेवढीच चविष्ट मुटकी लागतात.
मेथीची भाजी घालून केलेली उरलेल्या भाताची मुटकी नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईबही करा. तुमच्या मैत्रिणीसोबतसुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. नवीन रेसिपी आहे पालेभाजी घातलेली मेथीची भाजी घातली तर ज्यांना उरलेल्या भाताचा त्रास होत असेल त्यांनी त्राससुद्धा होणार नाही, कारण आपण मेथी घातलेली आहे, कलोंजी घातलेली आहे. मैत्रिणीनं तुमच्याकडे कलोंजी नसली तरीसुद्धा चालेल. आता अशीच मुटकी आपल्याला सगळी करून घ्यायची आहे. मैत्रिणीनं व्हिडिओ संपूर्ण पहा. आता एक पॅनमध्ये लोखंडाच्या जाळी ठेवलेली आहे आणि पाणी घालून घेतलेलं आहे. गॅस लावून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती आपली मुटकी केलेली ठेवून द्यायची आहे. आणि उकळी आल्यानंतर आपल्याला त्याच्यावरती दुसरी मुटकी ठेवून द्यायची आहे, म्हणजे आपल्या वरती ठेवलेली मुटकीसुद्धा छान शिजली जातात आणि चिटकतही नाही. आपली भरपूर मुटकी झालेली आहे पहा. आता छान वरून झाकण ठेवलं होतं, अख्खी चाळण भरले आपल्या मुटक्याने आणि 10-15 मिनटात झालेलं आहे वाफून. आता आपल्याला थंड करून काढून घ्यायचं आहे. अगदी चटकदार, चविष्ट, तोंडात तुम्ही घातलं तर जिभेवर नक्कीच चव रेंगाळणारी रेसिपी झालेली आहे. मैत्रिणी, तुम्ही कधी पाहिले का अशी मेथीची भाजी घालून केलेली आपला उरलेल्या भाताचा रेसिपी? नसली पाहिली तर नक्की करून पहा. अगदी व्हिडिओ भारीच केलेला आहे, तुम्हाला आवडेल. हे पहा, तोडूनही दाखवलेली आहे, सुंदर चवीची झालेली आहे. तुम्ही याला सॉस चटणीसुद्धा नसली तरी अशीच खाऊ शकता आणि फोडणी नाही दिली तरीसुद्धा छान लागतात. पण आपण फोडणी देऊनही तुम्हाला दाखवू कशी चटकदार दिसते मुटकी. थोडंसं तेल घातलेलं आहे, चमचाभर, जास्त तेलसुद्धा लागत नाही. जिरी, मोहरी आणि 1 चमचा तीळ, सफेद तीळ घातल्यानंतर पटकन आपली मुटकी घालून घ्यायची आहे, म्हणजे तीळ इकडं तिकडं उडत नाही. खरपूस करून घ्यायची आपल्याला परतून तेलामध्ये. अजिबात चिटकत नाही, काही नाही अशी मुटकी उरलेल्या भाताची नक्की करून पहा. आणि तुम्ही व्हिडिओ कुठून पाहता? तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात का? वरून थोडासा चाट मसाला आणि मसाला घालून घ्यायचा आहे. दिसायलाही सुंदर दिसतं आणि खायलाही चटकदार, चविष्ट. कोणी म्हणणारही नाही ही उरलेल्या भाताचा पदार्थ आहे. तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणीसोबतसुद्धा शेअर करा, त्यांनाही आवडेल. आता आपल्याला उरलेल्या भाताचा अगदी भन्नाट रेसिपी मिळालेली आहे. नक्की करून पहा आणि छान कोथिंबीरने गार्निश करा. कोथिंबीर म्हटलं का रेसिपीची जान. घातल्या दिसायला अगदी भारी वाटते आणि चवही तेवढीच लागते. आता आपली झालेली आहेत मुटकी छान परतून. कलरही थोडा बदललेला आहे तेल घातल्यामुळे, फोडणीला दिल्याबद्दल. आता आपण वाढून घ्यायची आहे. त्याला सॉस चटणी काहीही नसले तरी तुम्ही हा नाश्त्याला करा, जेवणालासुद्धा करू शकता. कुणी आलं आणि हा पदार्थ जरी केला तरी त्यांनासुद्धा कळणार नाही का हा उरलेल्या भाताचा आपण बनवलेला आहे. खरंच अप्रतिम रेसिपी आहे, नक्की करून पहा. आणि तीळ आपण ह्या सीझनला नक्की खा. आपल्या जॉईंटसाठी, गुडघ्यांसाठी तिळाचा खूप फायदा होतो आपल्याला. आणि मेथीसुद्धा तेवढीच फायदेशीर असते. बाय मैत्रिणींनो, भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये.
तोपर्यंत उरलेल्या भाताचा स्वाद घ्या आणि उरलेला भात आता वाया तर जाणार नाही आणि गृहिणी म्हणजे वाया तर घालवतच नाही, काही ना काही उपाय करून करतच असते. त्यातलाच हा मुटकी